नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रघु सोनार आणि त्याचा धाकटा भाऊ गुंजा सोनार घाईनं घरी परत चालले होते. इतर मुलांबरोबर तेही नदीच्या काठी खेळायला गेले होते आणि खेळण्याच्या नादात वेळ कसा गेला हे त्यांना समजलंच नव्हतं. आणि मग मोठ्या मुलांनी नदीकाठावर शेकोटी पेटवली होती. तिच्या भोवतीच्या गप्पा ऐकण्यात ते दोघे दंग झाले होते आणि आणखी वेळ गेला होता. अगदी स्वाभाविकपणेच मुलांच्या गप्पा अपघाती मरण, स्मशानातील भूतांचे अनुभव, भूताखितांच्या गोष्टी यांच्याकडे वळल्या होत्या. प्रत्येक गावात या भूताटकीच्या, झपाटण्याच्या, ब्रह्मसंबंधाच्या, खवीस, हडळ, डाकीन यांच्या ठराविक कथा असतातच. स्थानिक जागा त्यात गुंफल्या गेल्यामुळे त्यांच्यात सत्याचा एक आभास निर्माण झालेला असतो आणि प्रत्येक सांगण्यात त्यात नवनवीन मालमसाल्याची भर पडतच असते. 12 ते 15 वर्षांची मुलं सर्वत्र ते अगदी आवडीनं ऐकत असतात आणि शरीर शहारवणाऱ्या भीतीचा सुखद अनुभव घेत असतात. गोष्टी खुलवून सांगण्यात संता मोठा पटाईत आणि त्याच्या गोष्टींचा साठाही मोठा. ए संता, ती बाळंतिणीची गोष्ट सांग की, एवढाचा आग्रह त्याला पुरेसा व्हायचा. आता ही थाप नाही. आमच्या आजीला तिची ओळखीची एक बाई ही गोष्ट सांगताना मी प्रत्यक्ष ऐकलं आहे. त्याच्याच वाड्यातल्या बिराडात ही बाळंतीण होती. 10 दिवसांच्या आतच काहीतरी तापानं का कशानं वारली. तिचा नवरा सरकारी खात्यातला पगारदार, शहरातनं आलेला. त्याच्या काही कोणाच्या सांगण्यावर विश्वास नाही. त्याला सगळे सांगत होते, अरे बाबा, बाई अशी गेली की ती बाळाला पाहायला परत येते. तो म्हणायचा, हट, असं कधी होतं का? मग काय, तशीच नेली तिला स्मशानात. घरी मूल सांभाळायला त्याची म्हातारी आई होती. रात्री पोर रडायला लागलं. म्हातारी आजी हो करत होती. वातीनं दूध पाजायची खटपट करत होती. मूल रडतच होतं. तोच दारातनं आवाज आला, मी घेऊ का त्याला? म्हातारी मागं वळून पाहते तो दारात मुलाची आई उभी. अंगावर हिरवं पातळ, केस खांद्यावरून मोकळे सुटलेले, कपाळावर रुपया एवढ्या कोरड्या कुंकवाचा टिळा, पण डोळ्यात बुबुळं नाहीत, नुसते पांढरे डोळे. आणि मग म्हातारीने खाली पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तिची पावलं उलटी होती. तुम्हाला माहीत आहे ना? हो. मग पुढे काय झालं? दबक्या आवाजात प्रश्न. मग काय, म्हातारीही ओरडली. आसपासच्या बिराडातले लोक धावत आले. तोवर खोलीचा दरवाजा रिकामा. मग तिच्या नवऱ्याला पटलं की लोक सांगत होते तेच खरं होतं. मग त्यानं संगमावरच्या बाबाकडून मंतरलेला नाल आणला आणि तो वाड्याच्या उंबरठ्यावर उलटा ठोकला. लोक सांगतात की मग ती जायची, पण उंबरावरच्या उलट्या नालातच अडकायची. गोष्टीचं मनन करण्यासाठी काही वेळ शांतता आणि मग पुन्हा, ए संता, ती नदीकाठच्या दलदलीतल्या मुलाची सांग ना. ही अगदी माझ्या थोरल्या भावानं प्रत्यक्ष ऐकलेली गोष्ट आहे. मुळीच बनवाबनवीची नाही. त्याचा मित्र 10-11 वर्षांचा होता. तेव्हा ते 8-9 जण पूल ओलांडून पलीकडच्या टेकड्यांवर गेले होते. परत येताना त्यांच्यातला एक जण नदीतून जातो म्हणाला. बाकीचे नको नको म्हणत होते, तरीही तो आपला गेलाच, तसा चांगला पोहणारा. पण काठावरच पायाला काही टोचलं का चावलं का पाय मुरगाळला कोणास ठाऊक. बाकीचे सगळे पुलावर गेले आणि तिथून खाली पाहतात तर त्यांचा हा मित्र गाळात अडकलेला. सारखा खालीच जात होता. आधी ओरडत होता, पण एकदा डोकं खाली गेलं
परत वर तोंड आलं तर डोळे, नाक, तोंड सगळं काळ्या हिरव्या चिखलाने भरलेलं. मग पुन्हा खाली गेला. परिणाम प्रभावी होण्यासाठी इथं संधा थांबायचा. मग खालच्या आवाजात सगळे ओरडत खाली आले. पण त्यांचा मित्र चिखलात गडप झाला तो झालाच. कितीही शोध केला पण त्याचं प्रेत कधी कोणाला सापडलं नाही. पण मग मात्र तो असा सांजेच्या औशीच्या वेळी दिसायला लागला. कोणी नदीकाठनं जायला लागलं की तो गाळातून वर तोंड काढतो आणि म्हणतो, अहो, मला वर काढा हो, मला खाली कोणीतरी ओढतंय. पण गावातल्या सर्वांना खरी गोष्ट माहीत असते आणि कोणी तिथं थांबत नाही. आणि आता गोष्टीच्या क्लायमॅक्ससारखे सर्वांनी श्वास रोखून धरलेले. पण एकदा एक जण गावात कोणाकडे तरी पाहुणा आला होता. संध्याकाळचा तो नदीपलीकडे फिरायला गेला होता आणि नदीकाठनं परत येत होता. त्याला कोणी काही सांगितलं नव्हतं. त्यांना का माहीत हा नेमका अंधाराचाच तिकडे जाईल. तर मग पाहुणे बुवा परत येत होते आणि आला की नदीकाठनं आवाज, अहो, मला बाहेर काढा हो, मला काहीतरी खाली ओढतंय. पाहुणे बुवा पुढं गेले आणि त्यांनी त्याचे दोन्ही खांदे धरले त्याला बाहेर ओढायला. पण कसंचं काय, सगळं शरीर म्हणजे कुचका गोळाच. हातात नुसते तुकडे येत होते आणि वरती ते चिखलानं भरलेलं तोंड हसतच होतं फिदी फिदी. पाहुणे बुवा धावत धावत घामाघूम होऊन घरी परत आले आणि मग रात्रीचा त्यांना असा काही सडकून ताप भरला की बस, हाताला चटकाच बसायचा. आणि पाहुणे बुवा तापात सारखे ओरडत होते, तो पहा आला, तो पहा आला, मला मिठी मारतोय, त्याला दूर करा हो. मग रुकलेले श्वास बाहेर सुटल्यावर आणखी खालच्या आवाजात, ए संता, ती नाईकांच्या हवेलीची गोष्ट सांग ना. सर्वजण सावरून एकमेकांना आणखी बिलगून बसले. नाईकांची हवेली ती तर रोज समोर दिसत होती. कधी तिला वळसा घालूनही जायला लागायचं. गोष्टी आता ऐकीव परक्या राहिल्या नव्हत्या. त्यांना प्रत्यक्ष येऊन भिडल्या होत्या. पहा हा, नाहीतर मागणं भ्याल आणि मग म्हणाल, नाही नाही आम्ही भीत नाही, सांग ना. पुन्हा ती सुकत शहार. हवेली का बंद आहे माहीत आहे का? ते दोघं नाईक नवरा आणि बायको, दोघंही हवेली सोडून गेलेले नाहीत. फक्त त्या माई खालच्या मजल्यावरच असतात आणि त्यांचा तो नवरा तो वरच्या मजल्यावर असतो. तिथं मागून ते चिटणीस राहायला आले होते माहीत आहे. पहिल्याच संध्याकाळी ते गेले. माहीत आहे, कसे ते सांगू? हो हो सांग, दबक्या आवाजात. ते आत गेले तेव्हा सगळी सामसूम होती. ते वरचा जिना चढायला लागले तर मागं काहीतरी आवाज झाला. ते मागे वळून पाहतात तर मागे माई उभ्या. अंगावर म्हणे जरीचं लाल लुगडं होतं. हातात बांगड्या पाटल्या तोडे होते. ते आता खणखणत होते. त्या हात हलवत होत्या. चिटणीसांना खाली बोलवत होत्या आणि चिटणीसांना एक सेकंदातच कळलं की हे भूत आहे. कसं सांगू का? नको नको, कोणीतरी अभावितपणे बोलून गेलं. जरासी खसखस पिकली. ते चिटणीस अर्थात खूप भ्यायले आणि पळत पळत वर गेले. पण वरती ते बापूसाहेब होते. ते खोलीतनं बाहेर आले होते, पण अजून त्यांच्या गळ्याभोवती ती दोरी होतीच. चेहरा सुजला होता. जीभ बाहेर आली होती. काळी निळी पळली होती पण वळवळत होती. तोंडावर माशा बसल्या होत्या. तेही दोन्ही हात पुढे करून चिटणीसाकडेच येत होते. तिथंच ते चिटणीस मरून पडले. पण आत गेलेल्या लोकांनी हे कोणाला सांगितलंच नाही. संताला कसं कळलं हे त्यानं सांगितलं नाही. त्याला कोणी विचारलं नाही. गप्पा तशाच अर्धवट सोडून रघु आणि गुंजा घरी निघाले होते. 8चा सुमार होता, पण काळोख मिट्ट पडला होता. रघु 10 वर्षांचा, गुंजा त्याच्यापेक्षा वर्षभरानं लहान. दोघं घाईघाईनं चालले होते. आई बाबा रागवणार आहेत हे तर नक्कीच झालं होतं. ती भीती मनात होतीच, पण त्याखेरीज आता अंधाराची नवी भीती होती. तिथं ऐकताना त्या गोष्टी मोठ्या गमतीच्या वाटल्या होत्या, पण आता शेकोटीची आणि इतरांच्या सहवासाची ऊब गेली होती. आणि आसपास गारीगार काळोख होता. मोठा रस्ता वस्तीतून जात होता, पण तो खूप लांबचा होता. मधली वाट जवळची होती, पण ती काळोखी होती आणि एका लहानशा बागेतून जात होती. आणि गुंजा नको नको म्हणत असतानाही रघुनं मधलीच वाट घेतली. आता लवकर लवकर चल हो, रघु म्हणाला. हळूहळू चाल की, माझे पाय दुखायला लागलेत.
गुंजा म्हणाला, मग आलास कशाला माझ्याबरोबर हट्ट करून? चांगला मी एकटा येत होतो. मला नको वाटतं खेळायला. दरवेळी एकटाच जातोस तो. मग बरोबर यायचं तर रडू नकोस. सर्व जगात 2 पाठच्या भावात सर्वत्र चाललेली वादावादी. ते बागेतून चालले होते. वरचं आकाश झाकलं गेलं. अंधार आणखीच गडद झाला. अगदी समोरचंही दिसेना. गुंजा इतकाच रघु घाबरला होता. आसपास उभीच्या उभी झाडं होती. वर त्यांच्या फांद्या वाऱ्यात हलत होत्या. पानं सळसळत होती. सर्वत्र हे फसवे आवाज पसरले होते. त्यांच्या डाव्या बाजूला वाळके फांदी मोडल्याचा आवाज आला. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि ते दोघे पावलांचा अजिबात आवाज न करता झाडाच्या रांगेतून सावकाश सावकाश चालायला लागले. डाव्या बाजूला पुन्हा एकदा वाळक्या काडीचा आवाज झाला. रघुला त्या क्षणी समजलं, आपली चूक झाली. आपण गुंजाचं ऐकायला हवं होतं आणि मोठ्या रस्त्यानं जायला हवं होतं. आणखी एक फांदी मोडली, डाव्या हातालाच. रघु, मला भीती वाटते रे. गुंजा पुटपुटला. आता गप्प बस. रघु खेकसला. चल हात धर घट्ट, आपण पळत जाऊ. दोघांनी पळायला सुरुवात केली. राम राम राम. रघु मनात देवाचं नाव घेत होता. फक्त पावलांच्या आवाजाकडेच लक्ष देत होता. डावीकडून सतत येत असलेला फांद्यांच्या आवाजाकडे पार दुर्लक्ष करीत होता. त्याचे हात थंड पडले होते. कानचिला ठण ठण आवाज यायला लागला होता. तो पावलं मोजायला लागला. 15, 16. आता जास्त राहिली नाहीत. तो मनाशी म्हणत होता, आता पुन्हा रात्री उशिरा बाहेर जायचं नाही. निदान गुंजा बरोबर असला तर लवकर परत यायचं. आता एकदा ही झाडं संपली की ते बघ भूत. गुंजा किंचाळला. रघुच्या छातीतून गरमागरम कळ निघाली. हातापायांना मुंग्या सगळीकडे काळोखच होता. ते गेलं. मला दिसलं ते त्याचे डोळे. गुंजा रडायला लागला. काही भूतभीत नाहीत. चल पळ. रघु खेकसला. ते पुन्हा पुढं निघाले. त्यांचे पाय रबराचे केल्यासारखे लटपटत होते. गुडघे एकमेकांवर आपटत होते. गुंजा त्याला अगदी खेटून चालला होता. ते आपल्याकडे सारखं पाहतंय. गुंजा कुजबुजला. हे बघ, गप्प बस, नाही तर मी. रघु, अरे खरंच, तुला नाही वाटत का कोणीतरी पाहतंय असं? रघु क्षणभर थांबला आणि खरोखरच त्याला ती नजर जाणवली. एक नक्की, बागेत ते दोघंच नव्हते आणि कोणीतरी होतं. सर्वत्र एक शांतता पसरली होती, पण तिच्या गर्भात दुष्टता होती, क्रौर्य होतं. काळोखावरच झाडाच्या काळ्या सावल्या वळवळत होत्या. काहीतरी दुष्ट, हिंस्त्र, पाशवी, रानटी असं त्यांच्या आसपास होतं खास. आजवर ऐकलेलं सर्व काही मनाच्या तळापासून उन्मळून वर आलं. गुंजा, पळ! तो ओरडला, पण गुंजा भीतीनं जागच्या जागीच खिळला होता. त्याच्या शरीराचा जणू फत्तरच झाला होता. त्याच्या बोटांची पकड रघुला पोलादी पट्टीसारखी टणक वाटत होती. गुंजा झाडात पाहत होता आणि पाहता पाहता त्याचे डोळे विस्पारत विस्पारत मोठे झाले. रघु, तो पुटपुटला. मागच एक फांदीचा आवाज झाला. रघु वळला आणि जिकडे गुंजा पाहत होता तिकडे पाहायला लागला. तेथे काहीतरी होतं, पण काय तेच त्याला उमजेना. हात, पाय, मांड्या, खांदे, पोट, छाती सर्व बधीर झालं होतं. सावल्या आकाशातून झाडांच्या शेंड्यांवर उतरल्या होत्या. शेंड्यांवरून घसरत घसरत खाली आल्या होत्या. सगळीकडून येत होत्या. त्याच्या भोवती एखाद्या काळ्या शालीसारख्या घडाघड्यांनी पडत होत्या. त्याच्या भोवतीचं जग काळोखात बुडून गेलं. लोकांची अशी एक भ्रामक, सोयीस्कर समजूत आहे की काही काही जागाच अपवित्र असतात, डागाळलेल्या असतात, झपाटलेल्या असतात. उदाहरणार्थ स्मशानाचा परिसर किंवा एखाद्या अपघाती घटनेची जागा किंवा एखाद्या हिंस्त्र गुन्ह्याचं स्थळ. पण ती समजूत निरर्थक आहे. स्थळाला स्वतःचा असा काहीही गुणविशेष नाही. ते मुळात व नेहमी निर्विकार असतं. मानव हा निरीक्षक आहे, कर्ता आहे, भोगता आहे. तो नसला तर चराचर सृष्टीला काय अर्थ आहे? काय पवित्र आणि काय अपवित्र, कसलं पुण्य आणि कसलं पाप? तो स्थळांना स्वतःच्या भावनांनी, श्रद्धांनी
आकांक्षांनी हेतूनी रंग देतो. दगडांचे, झाडांचे, टेकड्यांचे देव होतात ते असे. गावातले दिवे मालवले गेले होते. दुकानं बंद झाली होती. लोक आपापल्या घरातून दिवसभरच्या श्रमानंतरची विश्रांती घेत होते. रात्रीतून हलत होते ते फक्त दुराचारी, अस्वस्थ, दुश्चित, पापी जीव. पण तेही मानवी समाजाला जखडलेले होते. ते जर रक्तपिपासू पॅरासाईट असतील तर मानवी समाजच त्यांचा होस्ट होता, त्यांचा अन्नदाता होता. ते मानवी समाजाभोवतीच घुटमळत होते. पण पुलापलीकडे नदीच्या दुसऱ्या तीरावरून दुर्गादेवीच्या टेकडीवर चढणारी एक काळी आकृती होते. केवळ अंधार होता म्हणून ती काळी आकृती दिसत नव्हती. तिनं सर्वांगावरून एक काळा झगा परिधान केला होता. डोळ्यांसाठी 2 छिद्र सोडली तर ती आकृती त्या काळ्या वस्त्रात नखशिकांत आच्छादली गेली होती. ती आकृती मात्र मानवी समाजापासून सर्वस्वी अलिप्त वाटत होती. त्या व्यक्तीच्या चालण्यात, हालचालीत एक उद्दाम बेफिकीरपणा जाणवत होता. जवळजवळ काबीज केलेल्या शत्रू प्रदेशावर विजयी सैन्याचा सेनापती ज्या उन्मादानं, ज्या घमेंडीनं पदार्पण करील, ती घमेंड त्या व्यक्तीच्या पावलापावलात होती. नदीपलीकडच्या दुर्गादेवीच्या टेकड्या ही हौशी लोकांची फिरायला जाण्याची आवडती जागा होती. व्यायामप्रेमी लोक पहाटेचे पळत जात, रसिक लोक संध्याकाळचे रमत गमत जात. पण आता अर्थात त्या टेकड्या निर्जन होत्या. टेकडी चढत असलेला हा माणूस अडखळत नव्हता, थांबत नव्हता. त्याला कोठे व कसं जायचं हे पूर्ण माहीत होतंसं दिसलं. शेवटी तो एका जराशा उभ्या कपारीच्या पायथ्यापाशी येऊन थांबला. तिथं तर पुराच काळोख होता. झग्यातून उजवा हात बाहेर काढून त्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्यानं क्षणभर समोरच्या कातळावर टाकला. समोर एक लहानशी पांढरी फुली दिसताच त्यानं टॉर्च मालवला. हात झग्यातून परत आत आला. त्यानंतर तो आकाशाकडे पाहत निश्चल उभा राहिला. तारकांचं अवाढव्य चक्र विश्वाच्या आसाभोवती फिरत होतं. खऱ्या आणि केवळ स्थानात्मक अशा नव्या रचना होत होत्या. तारे आणि नक्षत्र नवीन जागा घेत होते. तो एका विविक्षित क्षणासाठी थांबला होता. कोणास ठाऊक चांगल्या आणि वाईट शक्ती कोणत्या मार्गानं, कोणत्या मितीतून आपल्या पृथ्वीवर अवतीर्ण होतात, आपला प्रभाव पाडतात. तारे त्यांच्या विशिष्ट स्थानी येताच तो वळला. आता त्यानं झगा उचलला आणि दोन्ही हात पुढे केले. तो बोलायला लागला. तेव्हा त्याचा आवाज हलका पण सुस्पष्ट आणि सुसंस्कृत वाटत होता. पण तो ज्या भाषेत बोलत होता ती भाषा फार फार जुनी होती. टायग्रिसच्या दलदलीत खोल्डियन लोक ऊरचे जिगुराट बांधत होते तेव्हासुद्धा ही भाषा प्राचीन आणि अर्धमृत होती. मानवी इतिहासाच्या अगदी पहिल्या संस्कृतीत उदयास आलेली अतिप्राचीन भाषा. प्रवाही स्वर, शक्तीनं भारलेली कठोर व्यंजनं. त्या शब्दांचा अर्थ लावला असता तर तो शब्दशः असा झाला असता. अहो माझे मायबाप, आता माझ्यावर कृपा करा. माशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा. आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस, कुचके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे. तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे. मी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा. त्या घासानं तृप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडली. त्या या जागेवर मी तुमची खून केली आहे. त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा. त्या या जागी मला खून दाखवा. त्या या जागी मला प्रेरणा द्या. मी तुमच्या कार्याची सुरुवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या. त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं. त्याच्या दोन्ही हातांवर एक लहान मुलाचा निश्चल देह होता. तो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला. 2 पावलं मागे सरला. आधीचीच शांतता, आता तर ती आणखी गडद झाली. वारा थांबला. जणू हवेतल्या सर्व कणांची ही हालचाल थांबली. काहीतरी झालं. शब्दात वर्णन करता येण्यापलीकडचं. खडकावरच्या मृत शरीराचं मांस काळं निळं पडलं. वितळल्यासारखं प्रवाही झालं. त्याचे ओघळ व्हायला लागले. उकळल्यासारखे त्याचे बुडबुडे उठायला लागले आणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला. असा विचित्र आवाज येत होता. पानाळलेलं अस्थि, मांस, मज्जा, त्वचा, रुधिर शोषलं जात होतं. शेवटी तिथं फक्त एक काळा डाग राहिला, न ओळखता येण्यासारखा. त्या व्यक्तीनं अंगावरचा काळा झगा उतरवला. त्याची घडी घालून ती हातावर टाकली. तो समाधानानं परत फिरला.